कौन सा टॉपिक कंटिन्यू करेंगे? प्रेजेंट टेन्स. प्रेझेंट टेन्स संपला नाही ना आणखी. प्रेझेंट टेन्स फक्त एक फॉर्म बघितला आपण. कुठला? बी फॉर्म. जे की आपण शिकलो डिटेल मध्ये. बी म्हणजे काय, फॉर्म म्हणजे काय, मग त्याचे टेन्स इंडिकेटर कोण, काय काम करतात, ऑल. प्रेझेंट टेन्स आज आपल्याला नवीन शिकायचं आहे हॅव फॉर्म. आता आपण बी बघितलं होतं. बी चा अर्थ सगळ्यांनी बघितला होता. बी म्हणजे असणे. ठीक आहे. आज आपल्याला बघायचे हॅव म्हणजे जवळ असणे. हॅव म्हणजे जवळ असणे. हॅवचा नेहमी अर्थ येणार आहे की आपल्या जवळ काहीतरी आहे बाबा. आहे कशामुळं? आपण प्रेझेंट बघतोय म्हणून आहे. आपण उद्या पास्ट बघू तर वेगळा अर्थ निघणार आहे. तो प्रेझेंट टेन्स हॅव. हॅव चा अर्थ आहे जवळ असणे. सांगा हॅव चा अर्थ काय? जवळ असणे. आणि हॅव बरोबर कोण आले इथे? फॉर्म. फॉर्म. फ्रॉम नाही. फ्रॉम वेगळं, फॉर्म वेगळं. मग सांगा फॉर्म म्हणजे रूप. म्हणजे प्रेझेंट टेन्स हॅव फॉर्मचं रूप बघायचे आपल्याला. ठीक आहे. म्हणजे जसं काल कोण होतं? तिघ जण. ॲमिझार. फॉर्म दाखवायला कोण आले होते? तिघ. ॲमिझार. आता इथे प्रेझेंट टेन्स हॅव फॉर्म दाखवायला दोघं येतात इंग्लिश मध्ये. ओके. ते दोघं जण कोण आहेत? हॅव आणि हॅज. ॲमिझार तरी एवढं कन्फ्युजन नसतं स्टुडंटला की ॲमिझार कुठे वापरायचं हे माहित असतं. लहानपणीपासून आपण वापरले म्हणून. खूप जास्त जे काय म्हणताय कन्फ्युजन आहे ते हॅव आणि हॅज कुठं हेच आहे. सो ह्याला पण नाव आहे टेन्स. सांगा कुठलं? टेन्स इंडिकेटर. इंडिकेटर म्हणजे दर्शक, दर्शवणारा, दाखवणारा. टेन्स इंडिकेटर. काळदर्शक. काय म्हणायचं त्याला? काळदर्शक. म्हणजे आता तुम्हाला ॲमिझारचा अर्थ समजला, ॲमिझारचं काम समजलं. आज हा बघायचं हॅव आणि हॅजचं काय काम आहे. हॅव आणि हॅजचा काळ कुठला आहे पुन्हा? हा. टेन्स बदललेला नाहीये, फक्त काळ आहे. काळामध्ये काम बदलणार आहे त्यांचं. ॲमिझारचं पण टायमिंग काय आहे? प्रेझेंट टायमिंग आहे. आणि हॅव हॅजचं पण टायमिंग काय आहे? प्रेझेंट टायमिंग आहे. पण हॅव आणि हॅज काहीतरी थोडंसं काम वेगळं करतात प्रेझेंट मध्ये. कारण की हॅव फॉर्मचा अर्थ, हॅवचा अर्थ मी तुम्हाला सांगितला जवळ असणे. हॅव म्हणजे जवळ असणे. आणि हॅव आणि हॅज आलं तर ते क्लिअर सांगतात जवळ आहे. बस. वाक्यामध्ये हॅव आणि हॅज आलं की अर्थ निघणार आहे की कोणाजवळ काहीतरी आहे. त्याला म्हणतात मालकी हक्क. काय दाखवणार आहेत हॅव आणि हॅज? मालकी हक्क दाखवणार आहेत. आता मला म्हणायचे की माझ्याकडे 3 मार्कर आहेत. ही मराठी भाषा झाली. आपल्याला कशात बोलायचे? इंग्लिश मध्ये की माझ्याकडे मार्कर आहे. मार्कर्स आहे. हे वाक्य आपल्याला इंग्लिश बोलण्यासाठी कोण मदत करू शकेल? हॅव आणि हॅज. मग त्याच्यापैकी कोण येईल बघूयात आपण. अगर मैंने कहा I have markers, not necessary to indicate 3. markers म्हणलं की 3 होतं. ओके. बघा वाक्य कसं लिहिले? I have markers. आता इथे हॅव आलेलं आहे. मग हॅवचं काम काय ते बघूयात. हॅव सांगतं माझ्याकडे मार्कर्स आहेत, जवळ आहेत. म्हणजे काय इंडिकेट करतंय? ह्या मार्करवर माझा हक्क आहे, मालकी हक्क. हॅव सांगत असतं पोजेशन. इंग्लिश मध्ये काय म्हणाल? पोजेशन म्हणजे मालकी. ओके. हॅव काढलं आणि वाक्य वाचा. आय मार्कर्स. अर्थ मी मार्कर. एम टाकायचं का मग? नाही. टाका मग एम. ते पण मी मार्कर्स. सांगा वाक्याचा अर्थ. मी मार्कर्स. मी मार्कर्स आहे? नाही. असं काही म्हणू नका. समजलं. म्हणजे मला काय समजून सांगायचं तुम्हाला की एम आणि हॅव त्यांचे काम वेगळे येणार आहे. आहे दाखवायचं तर तुम्ही जर म्हणलात आय एम मार्कर, वाक्य ग्रॅमॅटिकली लिहिलेलं बरोबर आहे. पण प्रॅक्टिकली कोणता व्यक्ती मार्कर नसणार आहे. हा बोलला तर तुम्ही पळून जाल. तो जर म्हणला म्हणजे रोज इंग्लिश शिकून ह्याला इंग्लिश आली आणि हा जर म्हणला आय एम मार्कर तर उद्या माझ्याकडे कोणीच येणार तिथं मार्कर सुद्धा एम चालेल का? नाही चालणार. म्हणजे इथं काय सांगायचे की हॅव जेव्हा येईल तेव्हा या दोन्ही मधलं कनेक्शन काय आहे हे कोण सांगायला लागले? हॅव. हॅव सांगतोय ह्या मार्करवर ह्या आय म्हणजे जो बोलतोय त्याचं काय आहे? मालकी हक्क आहे, पोजेशन आहे. क्लियर? अगर हमने कहा he has bike,
मुलाची मालकी हक्क आहे, त्याची आहे. हॅज काय सांगते, त्याच्या जवळ बाईक आहे, जवळ आहे. करोडो जरी सेंटेन्स घेतली आहे त्याच्यामध्ये तुम्ही काय लिहिलंय, अर्थ काय येणार आहे, जवळ आहे. अगर हमने कहा राम हैज जॉब, रामजवळ जॉब आहे किंवा रामकडे जॉब आहे. आता आपण म्हणलं ट्री हॅज फ्रुट्स, अर्थ सांगा. झाडाला फळं आहे, झाडाला फळं आहे. हॅज काय सांगते, पोजेशन. आता आपल्या सगळ्यांना वेळ आहे, आपल्याला असं इंग्लिश मध्ये सांगायचं वी हॅव टाइम. हे आपण सगळं टीचर मध्ये शिकलोय की कोणासाठी काय येतात. हे तर नाव आहे वी बी आय, हे कोणासाठी येतं हे आपण क्लिअर शिकलोय. मग आपल्यासाठी कोण येते, वी. आपल्या सगळ्यांना एकच टायमिंग आहे, आपण काय म्हणतो वी हॅव टाइम. तर हॅव काय सांगते, हॅज काय सांगते, जवळ आहे, मालकी हक्क, पोजेशन, पोजेशन मालकी हक्क. ओके. आता हॅव आणि हॅज अर्थ एक आहे, काम एक आहे, टायमिंग एक आहे, पण जागा बघा पुन्हा वेगवेगळी दिसेल तुम्हाला. पण जागा सेम कसं, जसं आणि जागा आपण डिवाइड केलं सिंग्युलर प्लुरल, तसंच हॅव आणि हॅज ची पण डिवायडेशन होणार आहे, सिंग्युलर साठी काय आणि प्लुरल साठी काय. चला मग सांगा तुम्ही प्रोनाउन. आय, यू, ही, शी, दे, इट. हे शिकलोय आपण डिटेल मध्ये. कोणासाठी काय, मेल असेल तर मेल कॅन्डिडेट आलं तर ही, फिमेल शी. ग्रुप आपण आहोत त्या ग्रुप मध्ये वी. ग्रुप ज्यात आपण नाही दे. आणि नॉन लिव्हिंगला इट. आता राम का घेतलं, कारण तुम्हाला जर कोणाचं नाव घेऊन बोलायचे खुशी हॅज पेन, आपण नाव घेतलं ना, मग मग राम समोर जे येईल त्या सगळ्यांचं नाव समोर येणार. ओके. मग आता आपल्याला दोन नावं घेऊन बोलायचे, राम अँड श्याम. समजा आपल्याला दोघींबद्दल बोलायचे, खुशी अँड नेहा ना, अंजली, सॉरी आज चुकलं अंजली. खुशी अँड अंजली हॅव. ओके. ते आज आपल्याला क्लिअर करायचं. तर जे सिंग्युलर आहे ते काय घेते बघूया. मग आय नंतर मी काय लिहिले, हॅव. काल कोण होतं आई सोबत, स्पेशल केस होता. आई सोबत कोण येतो, एम. पुन्हा एम कोणासोबतच येत नाही, आईला सोडून. ते कधी सोडून जात नाही आईला, एम. ओके. इथं पण आय जो आहे ना स्पेशल केस मध्ये येणार आहे. आयला आपण काय म्हणतो, सिंग्युलर. आय कोण आहे, सिंग्युलर. ऍक्च्युली हॅवला जे आहे ना ते प्लुरलचं टेन्स इंडिकेटर मानतात. हॅवला काय म्हणतात, प्लुरलचं टेन्स इंडिकेटर मानतात. पण आय कसं आहे, सिंग्युलर. आय पुन्हा स्पेशल केस मध्ये जाणार आहे. इंग्लिशचं आपण ग्रामर शिकतोय. ग्रामर मीन्स